नमस्कार मंडळी, मी तुमचं सर्वांचा लगा सुजय सुरेश खराडे. तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा विषय असा आहे की माझा मित्र आहे ना, मी जी गावी आलो ना एंजनवेलला, तर मित्र बोलला की आज सकाळी मच्छी पकडायला जाऊया. आणि आहे ना वाजले किती माहिती आहे, 4-4:30 झालेत आणि सकाळ सकाळ मच्छी पकडायला जायचं आहे बोटीवर, ते पण खोल समुद्रात. तर हाच आजचा विषय आहे आणि हा व्हिडिओ जर्नी ऑफ चिपळूण सिरीजचा पार्ट 6 आहे. ओके. आणि तर बघूया पुढे काय काय होतं आहे माझ्यासोबत आणि माझी रिॲक्शन, कारण का मी फर्स्ट टाईम एवढा खोल समुद्रात पाण्यात जाणार आहे. तर बघूया पुढे काय होतं आणि आम्हाला किती मच्छी भेटते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तर चला मग. तर मंडळी सकाळ सकाळ आता निघायचं आहे आणि मित्रांनी टोपी दिली आहे आई एकविराची. आणि आहे ना सकाळ सकाळ काकीने चहा बनवली आहे स्पेशली. बापरे, सकाळी 4 वाजता बघा. आता पिणार आणि निघणार आता. तर मंडळी हा आजचा सेटअप आहे तुम्हाला व्हिडिओसाठी, कारण का पाण्यात जातं तर फोन असा बाहेर पकडू शकत नाही आम्ही. तर बघूया. आणि आता एक बोट निघाली आहे नाही, म्हणजे मित्रांच्या पप्पांची आहे. ही बघा, आवाज येतो तुम्हाला, येत असेल. आता आपली बोट निघणार आहे आणि हा माझा मित्र रेडी झाला आहे फुल कोळी बांधव काटले. चला मग मच्छी पकडायला जाऊ. मच्छी पकडायला बघू किती भेटते, माझ्या नशिबात किती आहे दाखवू तुम्हाला. आता मी फुल रेडी झालो आहे टोपी घालून, कारण का मला माहिती आहे माझं डोकं दुखणार आहे उन्हात. तर बघू काय होतं आहे. आणि आता माझा लुक कसा आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. माहिती आहे मी खूप चांगला दिसतो आहे, तरी पण तुम्ही सांगा कमेंट करून की मला समजेल मी अजून किती चांगला दिसतो. आणि गाईज हा व्ह्यू बघा. आता मी जातो आहे चालत होडीवर आणि हा व्ह्यू तुम्हाला मी सकाळी 10 वाजता व्ह्यू दाखवेल की इकडे काय काय आहे. सकाळ सकाळी 6 वाजता बारकीशी तर आम्ही बोट चेंज केली आणि ह्या बोटीने जायचा निर्णय आहे आता. आता मी निघालो आहे आणि हा तुम्हाला व्ह्यू तर दिसत नसेल, पण लाटा अशा आहेत ना. आणि आमच्या हा इंजिन आहे, म्हणून या इंजिनमध्ये आमचा आवाज कमी येतो. तर काय माहिती काय होतं, माझा आवाज ऐकायला तो तर काय माहिती. इकडे आला नाही तो, तिकडे गेला असतील. एक मुशी गावली ना, मुशी कुणाला गावली, कोणाला गावली. तर मित्रांनो तर सकाळ झाली आहे आणि किती 5:30 वाजले आणि हा 5:30ला व्ह्यू बघा समोरचा. आणि तिकडे समोर लाईट हाऊस नाही दिसत नाही, तिकडे लाईट हाऊस दिसतो. लाईट हाऊस पेटते ती लाईट. आम्ही काल तिकडे होतो आणि आज इकडे आहे. आणि हा लाटा बघा नॉर्मल स्टेबल ठेवला आहे. बेकार झाले. काय बोलू, उलट्या झाल्यात. समोर व्ह्यू बघा, व्ह्यू दाखव समोरचा. तर फायनली मित्रांनो सकाळ झाली आणि कंडाल काढायची वेळ, म्हणजे कंडाल काढणार आहे आता. आणि सकाळ सकाळ आता उलटी केली आहे. मला माहिती होतं मला उलटी होणार आहे, तर जरा आता बरं वाटते उलटी केल्यावर. आणि हा माझा मित्र. आणि आता आम्ही कुठे आहे माहिती आहे, इकडे सगळे बेसनाची पोली भेटले. बेसनाची पोली काय वाट लावली माझी. आता दुपारी डोकं दुखणार आहे, कन्फर्म डोकं दुखणार आहे.
तर काहीच आता खंडात काढतायत. तर हा पहिला किती मासा रे? काय लागलाय माझ्या विषय गाईस दुसऱ्यांदा उलटी करतोय. हालत बेकार आहे. हे बघ रे अगं तुझा पाय बघून चांगला वाटतं. मासा कलेट याच्यात लागत नाही कधी ते पारच लावायची मग तर पारच आहे ना घरात कोणा उठणार. हालत बेकार झालंय बाबा. उलटी करून तिसऱ्यांदा उलटी करतो. तर गाईस आता मी झोपलो आहे कारण का माझी हालत आहे ना जाम बेकार झाली. कारण का मी 3दा का 4दा उलटी केली आणि एवढा लाल झाला थोबडा माझा लाल झाला. आता मी इथे बसतो आहे आणि पाठी खात आहेत जेवतात म्हणजे आता अजूनही ठिकाणी जायचं आहे. तर आता जरा ॲक्टिव्ह वाटते कारण का जरा उलट्या कम बंद झाल्या आहेत आणि हा मी बसलो आहे तर झोपलो आहे कधीपासून आणि ते काम करत आहेत. मी असं म्हटलं की काम करेल थोडं पण काम करायला जमत नाही कारण का उलटी एवढी आली ना मला असं वाटतं कुठे फसलो. पण आता जरा फ्रेश वाटतंय. तर आता तुम्हाला पुढचे व्हिडिओज चांगले भेटतील बघायला. ॲक्सिडेंट आता बघूया मी तू कोणतं फिरवू नको मी पात्राचे उठवत ना हो उठवून दे कचरा आहे बाहेर आहे. तर मंडळी आता जरा फ्रेश वाटतंय कारण का मी 4-5दा उलट्या केल्या आहेत आणि आता मी अजून एक ठिकाणी जातो. तर बघू पुढे काय होतं. आणि हे बघा आणि पुढे लाईट हाऊस आहे तिकडे वरती. आम्ही काल तिकडे होतो आम्ही तिकडे होतो त्या पॉईंटला होतो आणि आता बघू पुढे नेत आहेत कारण का मला तर काही आयडिया नाही इकडची. तर मित्र जरा खातो आहे कारण का मी जर खाल्लं तर परत उलटी करेन म्हणून मी जरा थांबलो आहे आणि जरा एन्जॉय करतो आहे दिवसा. मित्रांनो ही आता दुसरी खंडाला आहे. बघूया खंडाला काय भेटते का मासा. आणि हा व्ह्यू शब्दाला मान ठेवला तो जाण टाकायचं बाहेर धर एक नालवर बाहेर धर. तर
गाईज आता 5व्यांदा सलग उलटी झाली आहे आणि आता मोठा मासा गावला आहे आम्हाला. आणि आता ती कंडाला परत टाकतात, ती उद्या काढणार आता. काय होतं आता जेवढे उलटी करतोय तेवढं बरं वाटतंय, पण अजून वाट लागते. तर मित्रांनो, आता आम्ही इथे जेटीवर पोचलो आहे आणि आपण काय पकडले रे? रावस पकडलेले. आणि रावस अंदाजे किती, अंदाजे नाही, वेट केलं तेव्हा किती 7-8 किलो होती ना, 7-8 किलो होती. आणि आता हा मला एक्सपिरियन्स जाम बेकार होता, म्हणजे चांगला पण होता बेकार पण होता, कारण का मी 7-8 वेळा उलट्या केल्यात. असा उलट्या होता, असं वाटतं रडायला येतं, असं वाटतं जाऊ की नको. जाम भारी वाटलं, पण असं मजा आली. आणि याच्या उलटीच्या वासाला डॉल्फिन आलेला. अरे डॉल्फिन तुम्हाला आता काय माहीत कॅप्चर झाला की नाही, कारण का इथे मी उलटी करतोय आणि हा बोलतोय डॉल्फिन कॅप्चर कर. अरे खाऊ आहे का, इथे माझा जीवा मनाचा प्रश्न चालू आहे आणि हा बोलतो कॅप्चर कर. तर मित्रांनो, हा जर्नी ऑफ चिपळूणचा 6वा पार्ट होता. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, की अजून माझे व्हिडिओ येतील पुढे ते तुम्हाला बघता येतील. तर चला मग, बाय बाय.